नमस्कार मित्रांनो, तर मी आहे गोविंद यूट्यूबर. तर असे कुठले गरीब गरीब घरची कहाणी, समजा तुम्हाला कुठली बी कहाणी असं आवडते मित्रांनो, तर माझ्या एका यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. तर चला कहाणीकडे जाऊया. तर मित्रांनो, एका शहरामध्ये एक शाळा असते मित्रांनो, आणि एका गावात एका खेड्यामधला एक मुलगा म्हणजे आईच्या पोटी जन्म घेताच ते मुलगा म्हणजे त्याचा मृत्यू होतो त्या मुलाचा. तर त्या मुलाचा म्हणजे ते मुलगा मरतो ते. मग ते घरचे काय करतात मित्रांनो, मग त्या मुलाला घेऊन जातात आणि त्या मुलाला घेऊन जाऊन शाळेच्या मागे ते पुरतात मित्रांनो. तर शाळेच्या मागे पुरतात मित्रांनो. तर तिथं असं मोठं हॉस्टेल झालं होतं मित्रांनो, आणि ते हॉस्टेल गावाच्या साईडला आता बी आहे मित्रांनो. तर तुम्हाला जर बघायचं असलं तर या मित्रांनो, गावाच्या साईडला ते आता बी हॉस्टेल आहे. तर मित्रांनो, तिथं रात्रीच्या 12 वाजता आम्ही मित्र असंच गेल्या होत्या. तर रात्रीच्या 12 वाजता तिथं म्हणजे ते जे मेलेला मुलगा होता ना, तर मुलगा असं तिथं रडत होतो रात्रीच्या मित्रांनो. तर मित्रांनो, एक खरी गोष्ट आहे, असं तुम्हाला खोटं समजू नका तुम्ही, खरी गोष्ट आहे मित्रांनो. ते मुलगा रात्रीच्या म्हणजे असं रात्रीच्या रडत होतो तिथं. तर मित्रांनो, आता रात्रीचा मुलगा रडतो तिथं कोणता मुलगा नसते मित्रांनो. तर तुम्ही ओळखून घ्या मित्रांनो की ते आत्माच होती, त्या मुलाची आत्मा मित्रांनो. तर तुम्हाला खरं वाटत नसेल मित्रांनो, तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि यूट्यूब चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. ती खरीच होती मित्रांनो. ते एक मुलगा पुरला होता आणि ती मुलगा रात्रीच्या उठून 12 वाजता रडतोय मित्रांनो तिथं. आता पण तिथं जायला म्हणजे तिथं जायला आता पण भीती वाटते मित्रांनो. तर तिथलं तसंच हॉल ठेवलेला आहे आणि त्याच्या साईडला त्याची जागा होती, म्हणजे त्याच्या साईडला जाऊन त्यानं दुसरी पण एक शाळा बांधलेली आहे चांगली मोठी. आणि ते जिथं मुलगा रडतोय ना मित्रांनो, तिथं आता पण तेवढाच हॉल आहे मित्रांनो आता पण. आणि त्या हॉलच्या मागे त्या लेकराला पुरलेलं होतं. तर ते हॉल आता बी गेलं ना, तिथं मुलगा रडतो मित्रांनो. तर असे माझे व्हिडिओ चांगले वाटते तुम्हाला तर मित्रांनो, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माझं. मी असेच व्हिडिओ घेऊन येतो मित्रांनो तुमच्यासाठी. तर चला.